12th मॅन या दोन्ही टीमचा 12th मॅन. पळशीर आणि कोंढरे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस 12th मॅन तुमचं पाठवायचं प्लीज. आणि त्याचप्रमाणे टॉस साठी देखील यायचंय. परसू आणि कोरपण दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी देखील यायचं आणि 12th मॅन देखील पाठवायचा दोन्ही टीम. बघा तुमचे षटक ऑलरेडी 3 आहेत. 3 षटकांमध्ये देखील जर 2 चेंडूंची कपात पाहिजे असेल तर तुमचा 12th मॅन असणं कंपल्सरी प्लीज. लाईव्हला एकाही खेळाडूचं नाव अजून ऍड झालं नाहीये. टॉस जिंकलाय म्हणजे टीम कुरपण यांनी डिसिजन त्यांचा फिल्डिंग करण्याचा. गेंद गई मामा के पास. मैदानात फिल्डिंग साठी सर्व म्हशी आलेले आहेत. 12 कोंड विभागातील पहिली सेमीफायनल चालू आहे. ती पलशीर विरुद्ध कोंडवी. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतायत ते प्रणय कदम. दोन चेंडूमध्ये 4 धावा. पलशीर संघाची धावसंख्या 4, बिनबाद 4. गोलंदाजी करायचं ते सूरज. बाजूला कोण खेळत असतील उत्कृष्ट अशी रनिंग करत प्रणय, आविष्कार आणि प्रणय यांच्यामधली चांगली अशी चोरटी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ते 6, बिनबाद 6. 3 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. 6 धावा पलशीर संघाचे. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करत होते सूरज. आपला प्रणय कदम प्रत्येक चेंडूवर 2-2 धावा धावसंख्या आपल्या संघासाठी वाढवत आहेत ते प्रणयना मारा करतील ते सूरज. आणि हा उत्कृष्ट असा झटकावलेला चेंडू एकदा पूर्ण आणि दुसरी धाव पूर्ण करण्यासाठी
प्रयत्न, पण एक धावावर समाधान मानायला लागतं त्या पलजील संघाला. धावसंख्या होती ते 7, बिनबाद 7. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतायत ते प्रणय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु काही फलंदाजाला मोठा फटका काही मारण्यासाठी जमत नाही. हॅलो, उत्कृष्ट असे फलंदाजी करतायत ते आविष्कार. 2 धावांवर समाधान मानायला लागतंय ते पलजील संघाला. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 9, बिनबाद 9. 5 चेंडूमध्ये 9 धावा. आणि हा उत्कृष्ट असा चेंडू सूर्यने टाकलाय. आविष्कारला काही समजलं नाही. निर्धार चेंडू. धावसंख्या होते ते 9, बिनबाद 9. पलजील संघाला 9 धावांवर समाधान मानायला सुद्धा पहिल्या षटकामध्ये. उत्कृष्ट असे गोलंदाजी केली ते सूरज. हॅलो, वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं धावसंख्या गोलंदाजी करत आहे सोम मारा करतील ते प्रणयना. आणि आता हा रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न, आणि हा रिव्हर्स शॉट चुकलेला आहे. आणि हा बाद. पलजील संघाला पहिला झटका पडतो तो प्रणय यांच्या माध्यमातून. आणि हा अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली आहे ते सोम यांनी. संघाची धावसंख्या वाढवण्यासाठी आणि प्रणयची धुरा सावरण्यासाठी आले ते विकास. विकासाने मारा करते सोहम. पहिल्या चेंडूमध्ये पहिला आणि हा उत्कृष्ट असा झटकावलेला चेंडू. सिक्सर. पलजी संघाकडनं पहिला षटकार विकास यांच्या माध्यमातून. धावसंख्या होत आहे ती धावसंख्या होती ते 17, 1 बाद 17. उत्कृष्ट अशी फलंदाजीने आपली संघाची धावसंख्या वाढवत आहे विकास. आणि हा रनआउटचा दुसरा झटका पलजी संघाला. आविष्कारच्या माध्यमात आविष्कार तंबूत परतले आहेत. 2 बाद 17. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत ते सोहम. नवीन फलंदाज प्रसाद. संघाची धुरा सावरण्यासाठी आले ते प्रसाद.
हॅलो, आणि हा उत्कृष्ट असं चटकावलेला चेंडू आणि हा नो बॉल. फ्रीट. आता सिक्सर आहे की एक सिक्सर आणि नो बॉल, 7 धावा. धावसंख्या होते 2/24. आता बॉल फ्री हिट आहे. दोन षटकार अखेर. धावसंख्या होती ते 26. 2/26. पलटी संख्येची धावसंख्या होती ते 26. शेवटचे षटक. वैयक्तिक पहिल्याने संघाकडून तिसरं षटक टाकण्यासाठी ते आर्यन. फलंदाजी उत्कृष्ट अशी फलंदाजी प्रसाद. संघाची धावसंख्या वाढवण्यासाठी सज्ज आहे ते प्रसाद. आणि धावसंख्या होती तिथे 27. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करते ते आर्यन. एक धाव समाधान मानायला लागते ते पलटी संघाला. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. मोठा फटका मारण्यासाठी फलंदाजाला काही आणि हा तिसरा झटका पलटी संघाला. 2 धाव पूर्ण. तिसरी धाव पूर्ण करण्याच्या प्रयत्नासाठी सज्ज असलेले प्रसाद हे धावचीत होत आहेत आणि त्यांची जागा सावरण्यासाठी आता येत आहेत ते महेंद्र. पंचांचा कोणी वाट घालू नये. धाव संख्या होते ते 29. आणि हा वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 30.
आणि हा उत्कृष्ट असा झटकवलेला चेंडू चौकार. पंचांचा इशारा चौकार. धावसंख्या होते 34. 3 बाद 34. आणि हा निर्धार चेंडू. अति सुंदर अशी गोलंदाजी करते ते आर्यन. अरे आगे नहीं मिलता, आगे कौन नहीं था। वाईटचा इशारा. पंचांचा धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 35. 3 बाद 35. आणि हा सुंदर असा झटकवलेला चेंडू सिक्सर. भरपूर. एक बॉल आहे. एक बॉल आहे. धावसंख्या होती 41. 1 बाद 41. आणि हा तिसरा रन धाव पूर्ण करताना रनआउट झाले ते महेंद्र. धावसंख्या होत आहे ते 35. संघाची धावसंख्या आहे 43. कोंडवी विभाग संघाला विजयासाठी 44 धावांची आवश्यकता. कोंडवी कृपया पलटी संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. कमिटीला सहकार्य करा. चषकसाठी सर्व मान्यवरांचे तसेच देणगीदारांचे कोंढवी विभाग कमिटीच्या वतीने खूप खूप धन्यवाद. आपण जे सहकार्य केलं त्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार. असंच सहकार्य आम्हाला सतत करत राहा असे आम्ही तुम्हाला विनंती करतो. पंचाने दुरुस्त सामना चालू करा. पलटी संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्या. फलंदाज कोणी विभागाचे कोंढवी संघाला विजयासाठी 44 धावांची आवश्यकता.
स्ट्राईकला सूरज, नॉन स्ट्राईकला समीर, गोलंदाज अलंकार. वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिले धाव शतक टाकत आहेत ते अलंकार. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. अलंकारचा पहिला चेंडू आणि हा वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्या 1, बिनबाद 1. कोंडी संघाला विजयासाठी 44 धावांची आवश्यकता. आणि हा 2 धावांवर समाधान मानायला लागतं कोंडवी संघाला. धाव संख्या होते ते 3. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करायचं अलंकार. फलंदाजांना जकडून ठेवले ते अलंकारने. मोठा प्रहार करण्यासाठी त्यांना काही गोलंदाज गोल देत नाहीत. धावसंख्या होती 4, बिनबाद 4. पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 5, बिनबाद 5. आणि हा पहिला झटका कोंडवी संघाला. पहिला झटका सुरतच्या ह्याच्यातून. समीर. धावसंख्या आहे ती 1 बाद 5. कोंडवी संघाला विजयासाठी 44 धावांची आवश्यकता. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत ते अलंकार. 3 चेंडू मध्ये 5 धावा दिलेल्या आहेत आणि एक विकेट सटकावलाय. संघाची धुरा सावरण्यासाठी त्या सज्ज आहेत ते सूरज निकम. कोंडवी संघाचे. आणि हा आणि 2 धावांवर समाधान मांडायला लागतं ते कोंडवी संघाला. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होत आहे ते 7.
निर्धार चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे ते अलंकार. धावसंख्या होते ती 7. 1-7. आणि हा षटकार. एक षटका अखेर धावसंख्या होते ती कोंडवी संघाची 13. 1-13. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली होती पण शेवटच्या चेंडूमध्ये षटकार. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक सटकण्यासाठी अमित. उत्कृष्ट अशी फलंदाजी करायचे सूरज. धावसंख्या 2 पुढे 3. आणि गच्चाळ असे क्षेत्ररक्षण प्रणय कळम यांच्याकडून झेलबाद होण्याची संधी होती पण झेलबाद करता आला नाही. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होत आहे ती 16. 17. आणि उत्कृष्ट असे रनिंग बिटवीन विकेट सूरज यांच्यामध्ये. धावसंख्या होते ते 19. चांगली गोलंदाजी करत आहेत ते अमित. चोरटी डाव काही सूरज सोडत नाहीत. अतिशय सुंदर अशी रनिंग करत ते सूरज. आणि हा वाईट. पंचांचा इशारा वाईट. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ते 20.
गचाळ असे क्षेत्ररक्षण होत आहे ते पलचील संघाचे. धावसंख्या होते ते 23. 1-23. आज चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे ते कोंडवी संघाला. आणि हा धावची सुरत धावची 2 तंबूत परतत आहेत. धाव संख्या होत आहेत ते 2-24. 7 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे ते कोंडवी संघाला. सागर संघाची धावसंख्या आणि विजयाकडे स्कोर बराबर आहे. प्रेशर त्या लोकांवर आहे. 7 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता. नवीन टाका आहे. आणि हा उत्कृष्ट असा चटकावलेला चेंडू आणि हा झेलबाद. सुरत झेलबाद झालेला आहे. अतिशय सुंदर अशी 6 चेंडू मध्ये 12 खेळाडू वरती. कोणी घेतली कॅच? विकासाने सुंदर असं झेल घेतलेला आहे. गोलंदाजीसाठी सज्ज आविष्कार. 6 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता. फलंदाजीसाठी सज्ज आविष्कार सोहम. 6 चेंडू 20 धावा. कोंडवी संघाला विजयासाठी 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. आविष्कार वैयक्तिक पहिल्या संघाकडून 3रं आणि हा झेलबाद. 5 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता कोंडवी संघाला. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतायत ते आविष्कार. अलंकार याने झेल घेतलेला आहे. सागर नवीन आलेला फलंदाज चेतन. संघाची धावा संख्या वाढवण्यासाठी आणि विजयाकडे जाण्यासाठी सज्ज आहे ते चेतन. चेतनांना मारा करतील ते आविष्कार. 5 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत ते. आणि हा उत्कृष्ट असा झेल करण्याचा प्रयत्न आणि हा धावचित. अतिशय चांगला असा प्रयत्न केला होता. 2-2 तिसरं लावून
धाव संख्या होत्या ते 26. पंच 2 धाव आहे ना? 2. तिसऱ्या लावून तो घेतो ना त्याला घेतो का आशू 4 चेंडू 18 धावा. मॉर्निंग चले बेटा आल्या सूरज सुशांत आणि हा चौकार सोहमेने चटकावलेला चौकार. 3 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. अटीतटीचा सामना, अतिशय सुंदर असा सामना रंगत आहे ते कोंढवी विरुद्ध पलचिल. आविष्कारने आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत आहेत. संघाला विजयाच्या दिशेने नेण्यासाठी दोन्ही फलंदाज सज्ज. विजयाची दौड सावरण्यासाठी थांबवण्यासाठी सज्ज आहे ते आविष्कार. आणि हा उत्कृष्ट असा चटकाला चेंडू. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न, 2 धाव पूर्ण आणि 2 धावांवर समाधान व्हायला लागलं कोंढवी संघाला. धाव संख्येत वाढ, धाव संख्या होत आहेत ती 32. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता. मारू दे 12 मार्के आणि अतिशय सुंदर अशी रंगत चालली आहे ते पलचिल विरुद्ध कोंढवी. आणि हा चटकावलेला षटकार अतिशय सुंदर असा रंगत चाललेली आहे ते. सांगून घे. 1 चेंडू 6 धावा. एक चेंडू 6 धावा. अटीतटीचा सामना कोंढवी विरुद्ध पलचिल, आविष्कार विरुद्ध सोहम. सर्वांचा नजर शेवटच्या चेंडूकडे. आणि हा उत्कृष्ट असा चटकावलेला चेंडू आणि हा चौकार. गचाळ असं क्षेत्ररक्षण पलचिल संघाकडून, तरी सुद्धा पलचिल संघ विजयी. उत्कृष्ट अशी फलंदाजी केली ते कोंढवी संघाने. कोळसा संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्या. धावा काढले ते विकास. पलचिल संघाचे विकास यांना मॅन ऑफ द मॅच देण्यात आहे, त्यांनी कृपया त्याचा स्वीकार करावा. विकास पलचिल संघाचे खेळाडू विकास यांनी आपला मॅन ऑफ द मॅच घेऊन जा.